नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच छान असा ट्विस्ट आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. म्हणजे अर्जुन आणि सायली या दोघांनाही कल्पनाचा जो रुसवा आहे, राग आहे, तो घालवता येणार आहे. त्याच्यामध्ये त्यांना यश मिळणार आहे. सायलीचा जो चांगुलपणा आहे तो आजपर्यंत म्हणजे गेली 1.5-2 वर्ष झालं कल्पना पाहते. सायलीची काहीतरी मजबुरी असणार आहे, म्हणूनच सायलीनं असं वागलेली आहे हे कल्पनाच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळंच आपण सायलीला माफ केलं पाहिजे हे कल्पनाच्या लक्षात येतं. जेव्हा कल्पना बरी होते तेव्हा मात्र सायली जी काय वागलेली आहे ती गोष्ट सायलीच्या कल्पनाच्या लक्षात येते आणि सायलीला ती कशी माफ करते, सायलीचं बोलणं कसं ऐकून घेते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण काहीही झालं तरीही अर्जुन मात्र भयानक चिडलेला असतो. अर्जुनचा राग अनावर झालेला असतो. अर्जुनला खूप राग आलेला असतो. त्याला कळत नसतं हे सगळं जे काय घडलेलं आहे या सगळ्यावरती नक्की काय उपाय करायचा आहे. त्याच्या लक्षातच येत नसतं की हे सगळं कशा पद्धतीनं आपण मॅनेज करायचं आहे. मग अर्जुन तो सगळा राग आहे तो प्रियावरती काढतो. त्याचं असं म्हणणं असतं की हे सगळं झालेलं आहे ते फक्त आणि फक्त तिच्यामुळंच झालेलं आहे आणि माझी आई आत्ता जी हॉस्पिटलमध्ये आहे त्याला जबाबदार आणि फक्त प्रियाच आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि अर्जुन तिची कशी वाट लावतो आणि त्याचबरोबर कल्पना आता पुढे काय निर्णय घेते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अर्जुन आणि सायली दोघंजण कॅफेमध्ये एकमेकांना प्रपोज करतात. सायलीने कॅफे बुक केलेला असतो. अर्जुनला त्या कॅफेमध्ये बोलवलेलं असतं आणि अर्जुन आणि सायली दोघं एकमेकांना तिथे प्रपोज करतात. सायलीनं चाफ्याची फुलं आणलेली असतात तर अर्जुनने डायमंड रिंग आणलेली असते आणि डायमंड रिंग देऊन तो सायलीला प्रपोज करतो. इकडे प्रियाने खूप मोठा डाव आखलेला असतो. सगळ्यांना दाखवलेलं असतं ते म्हणजे अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट पेपर. त्यामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट पेपर शोधण्यासाठी प्रियाला मदत केलेली असते ती म्हणजे मूर्ख अस्मिताने जराही विचार केलेला नसतो की आपण जे काय करत आहोत त्याचा परिणाम काय होणार आहे आणि त्या सगळ्यामुळं कोणाची वाट लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तिनं केलेलाच नसतो. तिला फक्त एवढंच पडलेलं असतं की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. आणि प्रिया मात्र काहीही करून तिला सायली अर्जुनला सगळ्यांपासून वेगळं करायचं असतं. त्यासाठी हा सगळा डाव तिनं करत असते. तिच्या डोक्यात एकच असतं की काहीही झालं तरीही मी आता अर्जुन आणि सायलीला वेगळं करणार आहे. आणि म्हणून प्रिया हे सगळं करत असते. प्रियाने हे सगळं करण्यामागं एकच हेतू असतो. तिला काहीही करून अर्जुन सायलीला सेपरेट करायचं असतं. म्हणून तर तिने ते कॉन्ट्रॅक्ट पेपर शोधून तिनं ते कल्पनाला दाखवलेले असतात. तिने विचारही केलेला नसतो की या सगळ्यामुळं काय होईल. आज वाढदिवसाचा दिवस आहे, अर्जुनचा वाढदिवस आहे, घरातलं वातावरण एवढं आनंदी आहे, पण जर आपण हे सगळं कल्पनाला दाखवलं तर कल्पनावरती काय परिणाम होईल या गोष्टीचा विचारही तिनं केलेला नसतो. म्हणून तर तिने जाणून बुजून ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि कल्पनाच्या बाबतीत हे सगळं तिनं केलेलं असतं. परंतु फासे मात्र उलटेच पडणार असतात. कारण कल्पना ही अर्जुन आणि सायलीच्याच पाठीशी उभी राहणार असते हे मात्र प्रियाला माहिती नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया ही काय नाटकं करत असते. त्याचा परिणाम मात्र तिला भोगावा लागणारच असतो. तिला माहितीही नसतं की याचे परिणाम नक्की काय होणार आहेत. कारण तिनं कितीही काहीही केलं या प्रियाने तरीही तिला हे जाणून घ्यायला कधीच इंटरेस्ट नसतो की अर्जुन आणि सायली कधीच सेपरेट होऊ शकत नाहीत. काहीही झालं तरी अर्जुन आणि सायली हे एकच आहेत. ते वेगळे कधीच होणार नाहीत ही गोष्ट मात्र प्रियाच्या लक्षात येत नसते. इकडे प्रियाने कितीही कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तरीही अर्जुन आणि सायली हे 7 जन्मासाठी एकत्र आहेत. लहानपणापासून ते एकत्र आहेत आणि त्यांना एकमेकांपासून कोणीही वेगळं करू शकत नसतं हे मात्र तिला माहिती नसतं. त्याचबरोबर इकडे अर्जुनचा राग मात्र खूप अनावर होत असतो. आणि जेव्हा अर्जुन आणि सायली आता घरी येणार असतात तेव्हा त्यांना कळणार असतं की नक्की घरी काय वाढून ठेवलेलं आहे. अर्जुन आणि सायली घरी येतात. हिने कल्पनाला
घरातील सर्वांना हे जे कॉन्ट्रॅक्ट पेपर असतात ते दाखवलेले असतात आणि तिने म्हणून दाखवत असते, प्रिया म्हणत असते की बघितलं का, मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं हे जे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत ते त्यांचेच आहेत, पण तेव्हा अर्जुन सायलीने तिथे लगेचच चेंज केलं आणि तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांच्या समोर त्यांनी मला वेड्यात पाडलं आणि त्यांनी मला असं दाखवून दिलं, तुम्हाला सगळ्यांना असं सांगितलं की काहीही झालं तरीही ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही. पण आत्ता जे पेपर मी आणलेले आहेत ते खरे आहेत आणि ते अर्जुन सायलीच्या कपाटातीलच आहेत. बिचारे अर्जुन सायलीला काहीही माहिती नसतं आता काय होणार आहे, नक्की कोणता गोंधळ घातलेला आहे घरी. त्यांनी दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली असते आणि आनंदाच्या भरात ते दोघं बिचारे येत असतात. त्यांना कल्पनाच नसते की पुढं काय होणार आहे, नक्की ह्या प्रियाने काय गोंधळ घातलेला आहे याबद्दल त्यांना काहीच माहिती नसतं. आणि जेव्हा अर्जुन आणि सायली घरी येतात आणि पाहतात तर काय, कल्पना दारातच उभी असते. कल्पनाला मात्र खूप राग आलेला असतो. कल्पना रागाने लाल बुंद झालेली असते आणि कल्पना म्हणत असते की काहीही झालं तरीही अर्जुन सायली, मला आत्ताच्या आत्ता खरं सांगायचं आहे की तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे ना. हे विचारल्यानंतर इकडे अर्जुन सायली म्हणतात की हो मम्मा, आणि इकडे सायली म्हणते हो आई. तेव्हा कल्पना ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फेकते आणि म्हणते तुमचं जर एकमेकांवरती प्रेम आहे तर मग हे काय आहे. हे कल्पना जेव्हा विचारते, सगळ्यांच्या समोर अर्जुनच्या तोंडावर ते पेपर फेकलेले असतात आणि कल्पनाने अर्जुनच्या कानाखाली मारलेली असते. सायली कल्पनाला बोलत असते. कल्पना म्हणत असते तू बोलूच नकोस, तुझ्याशी माझा काहीच संबंध नाही आहे, तू बाहेरची आहेस गं. मी तुला प्रत्येक वेळेस जीव लावण्याचा प्रयत्न केला पण तू कधी माझी होऊ शकलेली नाही. मला फक्त माझ्या मुलाकडून उत्तर हवं आहे, मला अर्जुनकडून उत्तर हवं आहे की हे सगळं काय आहे. अर्जुन मात्र शांतच होतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं. तो म्हणत असतो मम्मा काय झालंय, मम्मा काय झालंय, एवढंच तो विचारत असतो. तेव्हा कल्पना म्हणत असते की कळेल तुला, बघ हे काय आहे ते मला आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघांनी सांगायचं आहे, मला कळलं पाहिजे की हे काय आहे. तेव्हा सायली मात्र अगदी शांतच झालेली असते, कारण इतके दिवस सायलीला ज्या गोष्टीची भीती होती ती गोष्ट घडलेली असते. सायली म्हणत असते की आई तुम्ही विचार करताय. तेव्हा कल्पना म्हणते की बाद झालं, मला आई म्हणून हाक सुद्धा मारायची नाहीस तू, तुझा आणि माझा संबंध नाही. असं बोलल्यानंतर सायलीला खूप वाईट वाटत असतं. सायली म्हणत असते असं नका करू. कल्पनाचा पाय धरून ती रडू लागते. मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली आहे, मी तुम्हाला सांगायला हवं होतं. कल्पना म्हणते की कसं आहे माहिती आहे का, मी तुला आईचं प्रेम दिलं गं, पण मी तुझी आई नाही आहे ना खरी. कारण तुझी खरी आई जर तुझ्यासमोर असती तर तू असं केलं असतंस का, सांगितलं असतंस ना मनातलं. पण आज तू सांगितलं नाहीस, याचा अर्थ तू मला कधी आई मानलंच नाही. आणि अर्जुन तू, हिचं तर जाऊ दे रे, पण तुझं काय. त्यावेळेस मधुभाऊंच्याही डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या असतात. त्यांनाही टेन्शन आलेलं असतं. त्यांनाही कळत नसतं की मुलांनी हे काय केलं आहे, हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे काय असतं नक्की. हा प्रश्नच मधुभाऊंना अजून सुटलेला नसतो. त्यांना प्रश्न पडत असतो की हे सगळं काय होत आहे. तेव्हा इकडे सायली आणि अर्जुन दोघंही रडत असतात. पूर्णाजीलाही धक्का बसलेला असतो. चैतन्यला खूप मोठा धक्का असतो, कारण चैतन्यने तर आज एवढं छान सेलिब्रेशन केलेलं असतं. त्याला माहिती असतं की अर्जुन आणि सायलीनं एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली आहे. इथून पुढे त्यांच्या नवीन नात्याला सुरुवात होणार आहे. आणि नेमकं हे सगळं काय घडलंय. प्रियाला आणि अस्मिताला खूप आनंद झालेला असतो. त्या अस्मिताला, मूर्ख अस्मिताला तर कळतच नसतं की सायली अर्जुनची बायको आहे. याच्यामध्ये तिला राग येण्याची काय गरज आहे. एकतर ती माहेर येऊन पडलेली आहे, परंतु तिच्या डोक्यात मात्र एवढंच असतं की ही सायली जी आहे ती चांगली नाही आहे, ही मला माझी वहिनी म्हणून नको आहे, ही आउटडेटेड आहे, ही आश्रमात राहिलेली आहे, हिचे आईबाप खानदान कोण आहे मला माहीत नाही, एवढंच तिचं चाललेलं असतं. खरं तर प्रियाकडून तिचा काय फायदा असतो असा, कारण ज्या गोष्टी सायली एवढ्या प्रेमाने तिच्यासाठी करत आहे प्रिया करणार आहे का. उद्या प्रिया जर अर्जुनशी लग्न करून आले तर प्रिया तिच्याशी अशा पद्धतीनं वागेल का. आज सायली तिच्या हाताखाली राबत असते, तिच्यासाठी सगळं करत असते, पण ह्या मूर्ख अस्मिताला मात्र या गोष्टीची अक्कल नसते. ती मात्र प्रत्येक वेळेसच प्रियाची साथ देत असते आणि घरामध्ये वेगळाच तमाशा चालू करत असते. इकडे पूर्णाजी मात्र शांत असते. रविराज असतात, प्रतिमा असते, सगळेजण शांत असतात आणि तिथे प्रतिमा चक्कर येऊन पडते. अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अश्विन धावत येतो आणि प्रतिमाला काय झाले पाहतो तर तिचा BP एकदम वाढलेला असतो आणि तिला चक्कर आलेली असते. कारण हा धक्का प्रतिमाला सहन झालेलाच नसतो. प्रतिमा नातवंडांची स्वप्न पाहत असते आणि त्याच वेळी हे घडलेलं असतं.
त्यामुळं प्रतिमा खूपच शॉकमध्ये असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं. ती विचार करत असते, हे सगळं काय झालं आहे? मी काय चुकले? मी कुठे चुकले? मी माझ्या मुलांवर संस्कार करायला चुकले का? हा प्रश्न तिला पडलेला असतो. म्हणून तिला वाईट वाटत असतं, मी आज माझ्या अर्जुनला काय चुकीचं केलेलं आहे? अर्जुनने माझी अशी फसवणूक का केली? हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि इकडे आता कल्पनाची कंडिशन थोडीशी क्रिटिकल झालेली असते. कल्पनाला खूप मोठा धक्का बसल्यामुळं तिला कळतच नसतं की या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे. म्हणून ती बिचारी टेन्शनमध्येच तिचा BP शूट होतो आणि ती बेशुद्ध पडते. घरातील सगळेजण तिथं धावत जातात. आणि त्याचबरोबर इकडे अश्विन असतो, तो आता कल्पनावर उपचार करू लागतो. प्रतिमा मात्र कल्पनाचा हात हातात धरून तिच्या शेजारी बसून असते. त्याचबरोबर इकडे पूर्णाजीलाही धीर देत असते. रविराज म्हणत असतात की आपण मुलांशी बोलून बघूया, नक्की काय झालेलं आहे. गैरसमज असेल, काहीतरी मजबुरी असणार आहे त्यावेळेस, म्हणून असं झालेलं आहे. आपला अर्जुन असं वागू शकत नाही, हे रविराजी सांगत असतात. पूर्णाजी ही शांत असते. यावेळेस पहिल्यांदा असं घडलेलं असतं की पूर्णाजीने ओव्हर रिॲक्ट झालेली नसते. आणि आता डॉक्टरांना बोलवलं जातं. डॉक्टर येतात आणि सांगतात की त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसलेला आहे. काही वेळातच त्या शुद्धीवर येतील. त्यानंतर तुम्ही त्यांची जी मनातली शंका आहे ती दूर करा. त्यांच्या मनावर जो ताण आलेला आहे तो दूर करा. त्याशिवाय त्या बऱ्या होणार नाहीत, हे सांगितलं जातं. पण इकडे प्रताप मात्र चिडलेला असतो. प्रताप म्हणत असतो की तुमच्या दोघांमुळे झालेलं आहे. माझ्या कल्पनाला जर काय झालं ना तर मी सोडणार नाही तुम्हाला दोघांना, असं प्रताप म्हणतो. आणि त्याचवेळी सायली देवाच्या पुढे हात जोडून उभी असते. आणि त्याचवेळी सायली म्हणते की नाही, आता मला काहीही करून आता पुढचा निर्णय घ्यावा लागणार आहे. मग ती देवाच्या पुढे हातामध्ये दिवा घेऊन उभी असते. दिवा पडत असतो. त्यानंतर दिव्यातली वात सायली तशीच ती घसरलेली असते. दिव्यातली वात तशीच हातावर घेते. पेटता दिवा तिच्या हातात असतो. आणि इकडे प्रिया मात्र मजा बघत असते. अर्जुन चिडलेला असतो. अर्जुन म्हणतो की आता मी शांत राहणार नाही. काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, हे अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि अर्जुन म्हणतो की मी आता हिला दाखवून देणार आहे. आणि तो प्रियाच्या अंगावर धावून जातो. तो म्हणतो की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. ह्या सगळ्याला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहे. तुला जर एवढीच काळजी होती तर तू आमच्याशी बोलायचं होतं ना. मला माहिती आहे तुला आमच्यामध्ये हे सगळं करायचं आहे, म्हणून तू हे सगळं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं घडलेलं आहे. आणि मग तो म्हणत असतो की आता तुला सोडणार नाही, असं म्हणत तो अंगावर धावून जातो. त्याचवेळी सायली तिथं मध्ये येते आणि सायली अर्जुनला थांबवते आणि प्रियाच्या खानदेशी कानाखाली वाजवते आणि म्हणते, तुला जर लाज वाटत असेल ना तर इथून आत्ताच्या आत्ता चालती हो. आमच्या घरामध्ये हे काय तू केलेलं आहेस ना, याचे परिणाम तुला भोगावे लागणार आहेत. आणि सायलीने प्रियाच्या कानाखाली वाजवलेली असते आणि तिला हकललेलं असतं. पण घरातलं कोणी सायलीला म्हणत नाही की तू असं का केलेलं आहे. इवन रविराजसुद्धा म्हणत नाहीत. कारण सगळ्यांचंच असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही प्रियाचं मात्र चुकलेलं आहे. प्रियाने अशा पद्धतीनं वागायला नको होतं. कारण ही गोष्ट कल्पनाला न सांगता तिने अर्जुनशी बोलली असती तरी ही गोष्टी सॉल्व्ह झाल्या असत्या. पण तिनं ते केलेलं नसतं. यासाठी सगळ्यांनाच प्रियाचा खूप राग आलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता कल्पना बरी होते. अर्जुन आणि सायली धावतच कल्पनाकडे जातात आणि कल्पनाला म्हणू लागतात की खरंच आमचं चुकलेलं आहे. पण सायली म्हणते, आई तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. कल्पना म्हणते, आता आनंदाची गोष्ट काय सांगणार आहे? एवढा मोठा धक्का दिल्यावर अजून काय आनंद असणार आहे? तेव्हा मात्र इकडे अर्जुन सायली सांगतात की आज आम्ही एकमेकांना आमच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे. इथून पुढं आम्ही आमच्या सुखी संसाराला सुरुवात करणार आहोत. तेव्हा कल्पना म्हणते, पण मी या गोष्टीवर तेव्हाच विश्वास ठेवेल 1 वर्षाच्या तुम्ही मला नातवंड द्याल तरच मी तुम्हाला माफ करू शकते. आणि ही अशी अट तिने अर्जुन सायलीच्या समोर ठेवलेली असते. आणि अर्जुनला आणि सायलीला माफ केलेलं असतं. दोघांचे हात हातात घेतलेले असतात आणि कल्पना बरी झालेली असते. पण आता ही अट अर्जुन सायलीला 1 वर्षाच्या आत पूर्ण करावी लागणार असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.